आमच्या बीड जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळ्या माणसांना मारलं जात आहे, माणसांना मारलं जात आहे। या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं त्या मारेकऱ्यांचा निषेध, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ट्रायल व्यवस्थित चाललं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, पारदर्शकता प्रत्येक गोष्टीत असली पाहिजे। ही मागणी ॲडव्होकेट हेमा पिंपळे। आमच्या बरोबर महिला आहेत आमच्या बरोबर। आमची मागणी एकच आहे, ज्या पद्धतीने पब्लिक आउटक्राय झाला तरच या केसेस मध्ये लक्ष दिलं जातं। या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेला नाही। देवेंद्रजी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि लॉ अँड ऑर्डर सुधारा। काय कायदा हातात घेतलाय मी? काहीच नाही। मी उलट म्हणते गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात यावं। ॲडव्होकेट हेमा पिंपळे, मी म्हणते बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं, बीड जिल्ह्यात गृहमंत्र्यांनी यावं। सगळं पब्लिक आउटक्राय मुळे झालंय, सगळं पब्लिक आउटक्राय शिवाय होऊ शकलं नाही। मकोका कधी लागला सगळ्यांना? रस्त्यावरची लढाई लढल्यावर लागला, रस्त्यावरची लढाई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।